शेतकऱ्यांना आता जून मध्ये पीएम किसानचा हप्ता मिळणार आहे, तर बँक खात्यातील त्रुटी पूर्ण कराव्या असं आवाहन कृषी विभागाने केलंय। शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वपूर्ण अशा ठळक बातम्यांवर राज्यातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार व राज्य सरकारने काय महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत सर्व बातम्या पाहायला मिळतील। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका, जेणेकरून रोजची रोज ठळक बातम्या या चॅनलवरती तुम्हाला नक्की पाहायला मिळतील। तसेच तुमचा जिल्हा कोणता आहे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा। जून महिना संपत आला तरी नद्या तलाव अद्याप कोरडेच। अनवा मृगाचा कोला लबाड, आद्रा उंदीर घेऊन येणार काय पाऊस? सध्या स्थितीला अंदाज बांधण्यामध्ये चिंता पाहायला मिळत आहे, कारण सध्या स्थितीला आता जून महिना हा संपत आलेला आहे, मात्र अद्याप तरी पावसाने चांगली हजेरी लावलेली नाहीये। शेतकऱ्यांची प्रतीक्षाही आकाशाकडे पाहायला मिळते। राज्यात खरीप पिकांच्या पेरण्यांचा टक्का वाढला। सोयाबीन, कापूस तसेच इतर पिकांचा टक्का यावर्षी वाढलेला आहे। सोयाबीन कापसाला यावर्षी देखील अधिक पसंती। केंद्र सरकार व राज्य सरकारचे शेतकऱ्यांना आश्वासन, आता पीएम किसान व नमो शेतकरीचे पैसे येणार, मात्र 2 कामे अर्जंट करण्याची माहिती सरकारने दिलेली आहे, अन्यथा पीएम व नमो शेतकरी योजनेचे हप्ते जमा केले जाणार नाहीत। यामध्ये पहिलं काम हे EKYCचं करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला जसा हप्ता वाटप सुरू होईल तसे पैसे आता बँक खात्यात येऊन जातील। आता लवकरच हप्ता वाटपाचा निर्णय आता जाहीर पाहायला मिळत आहे। नेमके आता कोणत्या तारखेला पैसे बँक खात्यात जमा होणार पुढे आपण पाहणार आहोत, त्यासाठी हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा। तुमचा जिल्हा कमेंट मध्ये सांगा। घरकुलासाठी 450 लाभार्थ्यांना 581 ब्रास वाळू आता सरकारकडून मिळणार आहे। शेतकऱ्यांना तसेच इतरांना देखील चांगला दिलासा मिळणार। तसेच शेतकरी मित्रांनो, आता पीक विम्याची रक्कम कोणत्या जिल्ह्यात मिळू शकते त्या जिल्ह्यांची यादी आपण पुढे बघणार आहोत, त्या जिल्ह्यांची नावे सांगणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघत चला। शेतकरी कर्जमाफी योग्य वेळी, आता मुख्यमंत्र्यांचे आश्वासन। शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही तुमचे मत कमेंटच्या माध्यमातून सांगा। आता लवकरच कर्जमाफीचा निर्णय घेणार असल्याची देखील माहिती समोर येत आहे। नाफेडचा कांदा दर घसरणीचा, सध्या स्थितीला खरेदीसाठी सरकार पुढे पण दर मागे। शेतकऱ्यांना नाफेडवर सध्या स्थितीला शेतकऱ्यांचा रोष आहे। छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी कांद्याला जास्तीत जास्त 1600 रुपयांचा बाजारभाव मिळतोय। तसेच एकंदरीत विचार केला तर सरासरी दर 900। कापूस लागवड रखडत, कोरडवाहू क्षेत्रामध्ये घट। खानदेशात कापसावरील सध्या स्थितीला ही स्थिती पाहायला मिळत आहे। कापूस लागवडामध्ये काही ठिकाणी घसरण। नवीन बाजार हस्तक्षेप योजना अंमलात, टोमॅटो, कांदा, बटाट्याबाबत केंद्रीय कृषी मंत्री चव्हाण यांची घोषणा। साठवणुकी अभावी रखडली नाफेडची कांदा खरेदी, एकंदरीत जर विचार केला तर ही माहिती समोर। शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध, सौर कृषी पंपांच्या समस्यांसाठी आता हेल्पलाईन नंबर, शेतकऱ्यांना मिळणार चांगलाच दिलासा। निंबाफाटा परिसरात बीटी बियाण्यांचा तुटवडा, सध्या स्थितीला शेतकऱ्यांची पिळवणूक सुरू। सध्या स्थितीला काही ठिकाणी आता खतांचा तुटवडा देखील पाहायला मिळत आहे, काही ठिकाणी शेतकऱ्यांची फसवणूक। राज्यभरातील शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार, पीक विमा नुकसान भरपाई वाटप होणाऱ्या जिल्ह्यांसह तालुक्यांच्या याद्या जाहीर झालेल्या आहेत। कोणते जिल्हे आहेत, कोणते तालुके आहेत, आता नावे सांगणार आहे, लक्ष देऊन व्हिडिओ बघा। तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून सांगा, तुमच्या जिल्ह्यात पीक विमा कधी मिळणार ती बातमी आपण नक्कीच देण्याचा प्रयत्न करूयात। तसेच व्हिडिओला लाईक केले नसेल तर व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करू शकता। एकंदरीत विचार केला तर भूम या तालुक्यात 17 कोटी वाटप होणार। कळंब तालुक्यासाठी 36 कोटी 28 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत। लोहारा तालुक्यात 17 कोटी जमा झालेले आहेत। अजून जिल्ह्यांची यादी आपण पुढे बघू। खरीप लागवडी व पेरण्या उरकल्या, मात्र पावसाची हुलकावणी। सध्या स्थितीला पाचेगाव परिसरातील शेतकरी करतायत पावसाची प्रतीक्षा। खरीप लागवड व पेरण्या आता उरकलेल्या आहेत, मात्र शेतकऱ्यांना फक्त पावसाची आतुरता आहे। पावसाने अद्याप तरी जोरदार हजेरी राज्यामध्ये लावली नाहीये, यामुळे शेतकरी चिंतेत।
अनुदान वाटपाच्या चौकशीसाठी 5 पथक गठीत. 5 वर्षातील अनुदान वाटपाच्या तपासणीला गती. एसडीओंना 15 दिवसात अहवाल देण्याचे निर्देश. चौकशीला 15 दिवसांची डेडलाईन पाहायला मिळत आहे. अनुदान वाटपाच्या चौकशीसाठी 5 पथक आता गठीत केलेले आहेत, कारण अनुदान वाटपामध्ये आता गैरप्रकार समोर आलेला असून जे शेतकऱ्यांना अनुदानाचे पैसे मिळणार होते ते शेतकऱ्यांना मिळण्याऐवजी मधातच ते कोणीतरी शेतकऱ्यांचे पैसे घेतल्याचे आरोप देखील झालेले आहेत. आता काय माहिती येते पुढे बघू. कोकण, मध्य महाराष्ट्र 23,000 एकंदरीत विचार केला तर 2324 रोजी अतिवृष्टीचा इशारा. राज्यातील 36 पैकी 18 जिल्ह्यात पाऊस आहे. जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज. सध्या स्थितीला केळी पिकाप्रमाणेच आता पपईला अनुदान देऊन शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज. पपईला फळपीक धोरणानुसार अनुदान देण्याची मागणी पाहायला मिळत आहे. एकंदरीत विचार केला तर आता पीक विमा देखील देण्याची मागणी ही शेतकरी करत आहेत. जर आता फळपीक विम्याचे देखील वाटप केले तर राज्यातील शेतकऱ्यांना चांगला दिलासा देखील मिळू शकतो. राज्यातील शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी. शेतकऱ्यांची प्रतीक्षा सरकारने संपवली असून आता शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. म्हणजेच आता हा निर्णय जाहीर होताच आता लाखो रुपयांचा फायदा शेतकऱ्यांना होण्याची शक्यता. म्हणजेच की आता शेतकऱ्यांना योग्य वेळी कर्जमाफी देणार अशी स्पष्ट भूमिका राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली आहे. म्हणजेच की आता जो कर्जमाफी आम्ही करणार नाही असे काही नेते म्हणत होते, आता तसं काय होणार नसून कर्जमाफी होणार आहे. मात्र थोडासा वेळ लागेल. योग्य वेळी ही कर्जमाफी शेतकऱ्यांना देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांची चिंता मिटलेली आहे. शेतकरी मित्रांनो, आता कोणत्या क्षणी तुमची कर्जमाफी होऊ शकते अशी चिन्ह आता दिसून येत आहेत. कर्जमाफीबाबत आता सरकार काहीतरी निर्णय घेणार असं देखील आता पाहायला मिळतंय. अवैध सावकारांकडून 761 हेक्टर जमीन पुन्हा शेतकऱ्यांच्या ताब्यात. राज्यात सावकारीची स्थिती पाहायला मिळत आहे. मात्र आता शेतकऱ्यांना काही ना काही दिलासा आधार मिळालेला आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये. शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्कीच सांगा. अवकाळीत पडझड झालेल्या घरांसाठी 47 लाख रुपये भरपाई. सध्या स्थितीला झोपड्यांसाठी 40 तर गोट्यांसाठी 72,000 रुपये भरपाई पाहायला मिळत आहे. राज्य सरकारने आता मोठा निर्णय जाहीर करत शेतकऱ्यांना दिलासा. ग्रामसेवक व कृषी सहाय्यकांची निलंबन प्रस्तावित. घोटाळ्याची व्याप्ती वाढणार. जालना जिल्ह्यात अनुदान घोटाळा, टोपींवर गुन्हे दाखल का? सध्या स्थितीला जर विचार केला तर दोषींवर आता गुन्हे जाहीर झालेले आहेत. ग्रामसेवक व कृषी सहाय्यकांची निलंबन प्रस्तावित पाहायला मिळत आहे. घोटाळ्यांची व्याप्ती वाढणार का असा देखील प्रश्न आता जाहीर झालेला होता. खबरदार, जादा दराने आता बियाणे खतांची विक्री कराल तर आता एकंदरीत जर विचार केला तर आता जास्त दराने खरेदी विक्री जर केली तर आता तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. शेतकरी मित्रांनो, लक्षात घ्या. बीड जिल्ह्यातील 17 सिंचन प्रकल्प रद्द. दुष्काळी मराठवाडा पाणीदार होणार कसा? 2654 कोल्हापुरी बंधारे आता बिना गेट विना पाहायला मिळत आहेत. एकंदरीत विचार जर केला तर ही स्थिती आता मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील पाहायला मिळत आहे. याकडे लवकरात लवकर प्रशासनाने लक्ष द्यावे असे सांगण्यात येत आहे. सध्या स्थितीला ही माहिती समोर. नुकसान भरपाई पीक विमा वाटप होणारे पुढचे जिल्हे व तालुक्यांच्या याद्या आलेल्या आहेत. आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा. नेमके कोणते जिल्हे कोणते तालुके आहेत आता ते देखील तुम्हाला सांगणार आहे. यामध्ये बघू शकता आता विभागानुसार माहिती आलेली असून शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय. काहींना 15,000 ते 20,000 रुपये देखील भरपाई आता बँक खात्यात ही जमा केली जाणार आहे. त्यामुळे कसलीही चिंता करण्याचं कारण नाहीये. यामध्ये पहिला जिल्हा परभणी आहे. आता या ठिकाणी 429 कोटी जाहीर झालेले होते. त्यापैकी 403 कोटी शेतकऱ्यांना मिळाले. आता 26 कोटी वाटप केले जाणार. दुसरा जिल्हा नांदेड, 361 कोटी जाहीर केले होते. त्यापैकी 254 कोटी शेतकऱ्यांना वाटले आहेत. 107 कोटी आता वाटप केले जाणार आहेत. धाराशिव जिल्ह्यात देखील 1 कोटी रुपये वाटप आता होणार आहेत. अजून कोणते जिल्हे आहेत, तालुके आहेत ते पुढे बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा. वाढीव कर्जाचा लाभ घेण्यासाठी आधी जुन्या कर्मचाऱ्यांची परतफेड करा. जिल्हाधिकारी वानमेसिंह पाहायला मिळत आहेत. या योजनांचा आता लाभ मिळत आहे. वाढीव कर्जाचा लाभ घेण्यासाठी आधी जुन्या कर्जाची कर्ज परतफेड करा असं देखील सांगण्यात येत आहे. तसेच आता काही ठिकाणी शेतकऱ्यांना देखील कर्ज मिळण्यास टाळाटाळ होत आहे. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर कर्जमाफीचा निर्णय घ्यावा, जेणेकरून राज्यातील गोरगरीब शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. जालन्यातील शेतकरी अनुदान घोटाळा 100 कोटींचा. तब्बल विचार केला तर 412 कोटींचे अनुदान आता शेतकऱ्यांच्या विश्वासाचा खून केलेला असं म्हटलं तरी हरकत नाही. जालन्यामध्ये आता शेतकरी अनुदानाचा मोठा घोटाळा 100 कोटीपर्यंत हा पाहायला मिळत आहे अशी माहिती.
अमरावती विभागातील विमा भरपाईची परिस्थिती जाहीर. आता जिल्हा मंजूर रक्कम देखील आता सरकारकडून जाहीर झालेली असून या ठिकाणी आता हे पैसे वाटप केले जाणार आहेत. यामध्ये आता कोणते जिल्ह्यात कोणते तालुक्यात आता स्पष्टपणे आपण बघत आहोत. लक्ष देऊन हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघत चला. यामध्ये इकडे बघू शकता आलेल्या माहितीनुसार आता पहिला जिल्हा बुलढाणा. लवकरच मदत आता राहिलेली वाटप होत आहे. यामध्ये 318 कोटी जाहीर झाले होते. 316 कोटी वाटप झाले. आता 2 कोटी वाटप केले जाणार. अमरावती या ठिकाणी 61 कोटी रुपये आता शेतकऱ्यांना वाटपासाठी मंजूर देण्यात आलेली होती. 50 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले. 11 कोटी राहिलेली रक्कम देखील उर्वरित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सरकार आता जमा करणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. आता इथून पुढे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला. चांगली माहिती. शेतकऱ्यांना नुकसानीची आर्थिक मदत कधी मिळणार? सध्या स्थितीला आलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. त्यामध्ये अवकाळी पावसाचा जोर अधिक होता. त्यामुळे आता लवकरात लवकर शेतकऱ्यांना भरपाई देणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना योग्य वेळी कर्जमाफी. आता सध्या स्थितीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली. दिलेला शब्द सरकार फिरवणार नाही. मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही असून आता त्यांनी आज दिलेल्या माहितीनुसार शब्द हा सरकार आता फिरवणार नाहीये. जो शब्द दिलेला आहे तो पूर्ण केला जाणार आहे. एकंदरीत विचार जर केला तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही भूमिका जाहीर केलेली असून आता कर्जमाफीचा आता त्यांनी शब्द दिलेला आहे तो पूर्ण नक्कीच करतील. कारण त्यांनी अशी स्वतः माहिती दिलेली आहे. शेतकऱ्यांना दिलासा. कांदा साठा घोटाळ्यावर उच्च न्यायालयाची तात्काळ कार्यवाही. पिंपळगाव बसवंत येथील विश्वासराव मोरे यांच्या याचिकेला ऐतिहासिक यश पाहायला मिळत आहे. सध्या स्थितीला जर विचार केला तर सध्या स्थितीला मोठा घोटाळा काही ठिकाणी दिसून देखील आलेला आहे. लवकरात लवकर आता पिंपळगाव बसवंत येथील देखील याचिकेमध्ये यश. आंतरपीक म्हणून मेथीच्या भाजीपाल्याला शेतकऱ्यांची मोठी पसंती. सध्या स्थितीला विचार केला तर आता मान्सूनपूर्व पाऊस झाला. त्यानंतर मान्सूनचा देखील पाऊस काही भागात जोरदार झालेला होता. त्यानंतर काही भागात पेरण्या झालेल्या आहेत. मात्र काही भागात अजून पेरणी नाही. समृद्धी महामार्गालगत आता स्थापणार 5 कांदा महाबँक. आता सध्या स्थितीला राज्यातील शेतकऱ्यांसाठी हितासाठी मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर आता प्रस्तावित देखील हे करण्यात येणार आहे. यामध्ये समृद्धी महामार्गालगत स्थापणार आता 5 कांदा महाबँक. दिलासादायक. पीक विमा, नुकसान भरपाई तसेच नमो शेतकरी योजना, PM किसान योजना हे 6,000 रुपये आता वाटप केले जाणार आहेत. यामध्ये चांगली रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे. मात्र हे पैसे आता तुम्हाला पाहिजे असतील तर KYC करून घ्या, जेणेकरून तुम्हाला चांगला दिलासा मिळू शकतो. शेतकरी मित्रांनो, रोजच्या रोज ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका. व्हिडिओला एक लाईक करून तुमचा जिल्हा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा. पीक विम्याची बातमी आपण देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.